पंडित जवाहरलाल नेहरू, समाजवादी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी एक वेगळी युती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करू पाहत होते का? कारण याचा एक संदर्भ मला नुकताच वाचन करत असताना सापडलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणामधला संदर्भ आहे आणि हे भाषण 25 नोव्हेंबर 1951चं भाषण आहे आणि हे भाषण मुंबईच्या शिवाजी पार्कवरती झालेलं भाषण आहे. या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोडंसं पंडित जवाहरलाल नेहरूंच्या बाबतीमध्ये एक सॉफ्ट कॉर्नर घेऊन बोलत आहेत आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनाच काँग्रेसमधून बाहेर पडावं असा सल्ला देखील देत आहेत आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचे जे जवळचे मित्र होते किडवाई त्यांना देखील नेहरूंना घेऊन काँग्रेसच्या बाहेर पडा असं ते म्हणत आहेत. नेमका हा संदर्भ काय आहे तो आपण बघूया. या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, पंडित नेहरूंच्या मताविषयी मला अंदाज लागलेला नाही. ते कम्युनिस्ट आहेत, सोशलिस्ट आहेत, भांडवलदार आहेत, यापैकी काय आहेत? या प्रश्नाचे निश्चित उत्तर मी देऊ शकणार नाही, परंतु ते सर्वसामान्यपणे प्रगतीवादी आहेत असे मी मानतो. म्हणूनच त्यांचे सहकारी श्री किडवाई जेव्हा काँग्रेस बाहेर पडले तेव्हा मी त्यांना म्हटले होते की तुम्ही जर पंडित नेहरूंना घेऊन बाहेर पडणार असाल व सोशलिस्टांसारख्या प्रगतिशील पक्षांशी सहकार्य करणार असाल तर मी सुद्धा तुम्हाला येऊन मिळेल. पण ते चिखलात फसले आहेत, त्याला कोण काय करणार? किडवाईत थोडा सुद्धा राजनीतीचा अंश दिसला नाही. याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताला एका वेगळ्या राजकीय पटलावरती घेऊन जाऊ पाहत होते. पंडित नेहरू हे व्यक्तिमत्व विकासाचं व्यक्तिमत्व आहे हे त्यांना माहिती होतं. पंडित नेहरूंच्या बाबतीमध्ये देखील काही चुका झाल्या होत्या आणि त्यावरती देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी टीकाही केलेली होती. पंडित नेहरूंचं परराष्ट्र धोरण असेल किंवा पंडित नेहरू त्यांच्या मंत्रिमंडळामधले असलेले लोक असतील, या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये टीका करताना देखील आढळतात. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असंही वाटत होतं की पंडित नेहरू ही व्यक्ती एका चिखलात फसलेली आहे आणि त्या चिखलातून पंडित नेहरूंना बाहेर काढणं गरजेचं आहे. जर पंडित नेहरू बाहेर पडले तर आपण एक वेगळी आघाडी तयार करू असं देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. आणि म्हणूनच ज्यावेळेस पंडित नेहरूंचे सहकारी किंवा जवळचे मित्र किडवाई हे काँग्रेसच्या बाहेर पडले त्यावेळेस त्यांनी किडवाईला असं सांगितलं की तुम्ही जर नेहरूंना घेऊन बाहेर पडणार असाल तर मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. तुम्ही जर नेहरू, समाजवादी आणि आपण सगळेजण मिळून अशी एक प्रगतिशील आघाडी तयार करू पाहत असाल तर मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेहरूंचं नेतृत्व हे विकासाचं नेतृत्व आहे असं वाटत होतं किंवा प्रगतीचं नेतृत्व आहे असं वाटत होतं. परंतु नेहरूंसोबत असलेली जी काँग्रेस आहे ही काँग्रेस भ्रष्ट आहे असं देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. आणखीन एका भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या काँग्रेसमध्ये भ्रष्ट असलेले लोक कसे आहेत याचं देखील उदाहरण दिलेलं आहे आणि काँग्रेसमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारावरती देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेळोवेळी बोललेले आहेत. काँग्रेसमध्ये होत असलेला भ्रष्टाचार, त्याच्यामध्ये असलेली चारित्र्यहीनता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खटकणारी गोष्ट होती आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी काँग्रेसला ही याची जाणीवही करून दिलेली होती की हे जे लोक आहेत या लोकांना तुम्ही बाहेर काढलं पाहिजे. परंतु तशी स्वच्छता मोहीम काँग्रेसमध्ये सुरुवातीपासूनच झालेली नाही आणि म्हणूनच काँग्रेसमध्ये अनेक लोकांवरती आरोप होते, अनेक लोक भ्रष्टाचारी होते, परंतु अशावरती कुठलीही कारवाई केलेली नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वेळेस इंग्लंडच्या पार्लमेंटची उदाहरणं देऊन नेहरूंना हे समजावून सांगितलं होतं की ज्या वेळेस एखाद्या कर्मचाऱ्यावरती किंवा एखाद्या मंत्र्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होतात त्यावेळेस इंग्लंडची पार्लमेंट नेमकं काय करते आणि याची उदाहरणं देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंना आणि काँग्रेसला सांगितलं होतं की जेव्हा तुमच्या मंत्रिमंडळातल्या एखाद्या सदस्यावरती आरोप केले जातात त्यावेळेस एखादी कमिटी नेमली पाहिजे, त्याची चौकशी केली पाहिजे आणि चौकशी अंती ते जर दोषी आढळले तर तुम्ही त्यांना राजीनामा द्यायला सांगितला पाहिजे आणि अशा प्रकारची स्वच्छता मोहीम काँग्रेसने सुरुवातीपासून राबवली पाहिजे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1951 मध्ये सांगत होते की काँग्रेसमध्ये कशा प्रकारचा भ्रष्टाचार माजलेला आहे आणि कशा प्रकारचे भ्रष्ट नेते काँग्रेसमध्ये आहेत. परंतु नेहरूंनी आणि काँग्रेसनी अशा प्रकारची कोणतीही स्वच्छता मोहीम तत्कालीन परिस्थितीमध्ये राबवली नाही आणि तेव्हापासूनच काँग्रेसमध्ये भ्रष्टाचार असलेले, गुन्हेगार असलेले लोक हे पाहायला मिळतात आणि त्याची परिणिती आपण आजच्या राजकारणामध्ये बघतो आहे की जवळपास 46% लोक हे आजच्या संसदेमध्ये गुन्हेगार प्रवृत्तीचे बसलेले आहेत. याच्यामध्ये केवळ भारतीय जनता पक्षाचा ह्याच्यातला भाग नाही, काँग्रेसचेही अनेक खासदार यांच्यावरती गंभीर अशा प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये अजूनही काँग्रेसही सिरियस नाही, भारतीय जनता पक्षही सिरियस नाही. इतकंच नाही तर आम आदमी पार्टी देखील
या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आहे. आणि म्हणून हे सगळे जे राजकीय पक्ष आहेत, हे सगळे राजकीय पक्ष कुठे ना कुठे अशा गुन्हेगारांना पाठिंबा देतात, अशा गुन्हेगारांना तिकीट देतात आणि या राजकारणामधली गुन्हेगारी वाढवत असतात. खरं तर ज्या लोकांनी संसदेमध्ये बसायला पाहिजे होतं ते लोक नोकऱ्या मागताना दिसत आहेत आणि ज्या लोकांना जेलमध्ये असायला पाहिजे होतं ते काही लोक संसदेमध्ये बसलेले आहेत. हे आपल्या या लोकशाहीचं एक प्रकारचं दुर्दैव, खरं तर दुर्दैव आपण हा शब्द वापरू शकत नाही, पण नाविलाजास्तव हा शब्द वापरावा लागतो आहे की हे आपलं दुर्दैव आहे आणि अशा प्रकारची लोकशाही आपण सगळेजण अनुभवत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस नेहरूंना सांगितलं होतं की काँग्रेसमधली ही स्वच्छता मोहीम राबवा, म्हणजे भविष्यामध्ये या देशातलं सरकार स्वच्छ राहील. परंतु अशा प्रकारची कोणतीही मोहीम राबवली गेली नाही आणि म्हणून त्याची परिणिती आपण बघतोय की 46% खासदार हे आज गंभीर गुन्हेगार असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेनं जो काही अहवाल तयार केलेला आहे तो अहवाल त्यांच्या वेबसाईटवरती दिलेला आहे की किती प्रकारचे गुन्हे कोणत्या कोणत्या उमेदवारावरती दाखल झालेले आहेत आणि सध्याच्या 2024च्या संसदेमध्ये किती गुन्हेगार खासदार बसलेले आहेत. हा अहवाल तुम्ही ADRच्या वेबसाईटवरती जाऊन नक्की वाचावा. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्वच्छता मोहिमेबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. हा संदर्भ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करायला देखील विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया. धन्यवाद.